नमस्कार विद्यार्थ्यांनो. कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण या अगोदरच्या लेक्चरला प्रकरण दुसरे कंपनीची निर्मिती आणि स्थापना यामधील कंपनी स्थापनेच्या अवस्था किंवा पायऱ्या पाहत होतो. त्यामधील पहिली प्रवर्तनावस्था आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर दुसरी नोंदणी अवस्था कंपनीचे रजिस्ट्रेशन स्टेज अभ्यासलेले आहे. आज आपण पुढची तिसरी पायरी जी भांडवल उभारणी अवस्था ही आज अभ्यासणार आहोत. कोणताही व्यवसाय म्हटलं की पहिल्यांदा भांडवलाची गरज लागते. भांडवलाशिवाय व्यवसाय सुरू करणे अशक्य आहे. आणि मग अशा वेळेला भांडवल कंपनीसाठी कशा प्रकारचं लागेल? तुमचा कंपनी प्रकार कोणता आहे? खाजगी आहे की सार्वजनिक आहे? आणि त्यानुसार तुमच्या भांडवलाची गरज किती असेल हे लक्षात घेऊन भांडवल उभारणी करावी लागते. तर ही भांडवल उभारणी करीत असताना कोणत्या कार्याचा समावेश होतो, कोणत्या कागदपत्रांचा समावेश होतो, ते आपण आजच्या या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. भांडवल उभारणी अवस्था, त्याला कॅपिटल रेजिंग स्टेज असं आपण म्हणू शकतो. संस्थापनेचे प्रमाणपत्र, संस्थापनेचे म्हणजे याचा अर्थ नोंदणी प्रमाणपत्र. संस्थापनेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खाजगी कंपनीला व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे खाजगी कंपनीला आपण पाहिलेलं आहे, की 2च अवस्था कराव्या लागतात. पहिली प्रवर्तन अवस्था आणि दुसरी नोंदणी अवस्था. आणि नोंदणी अवस्था झाली, तिला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं, की खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते. त्यामुळे तिला पुढील 2 स्टेज कराव्या लागत नाहीत. कारण फक्त 200 जे सभासद आहेत मॅक्सिमम, त्याच सभासदांकडून तिला भांडवल गोळा करावे लागते. मात्र सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. आणि व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यासाठी सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणी आणि तेही सर्वसामान्य जनतेकडून करावी लागते. तरच त्या सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळू शकतो. मग आता या कंपनीला भांडवल उभारणी करायची असेल, तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? तर पहिल्यांदा कंपनीचा अध्यक्ष, बँकर याने की ज्या बँकेत तुमच्या भागांची रक्कम ठेवली जाणार आहे, हिशेब तपासनीस म्हणजे सीए, चिटणीस इत्यादींच्या नियुक्तीचा आणि त्यांच्या करारांचा ठराव करावा लागतो. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला भांडवल उभारणी करायची, तर या सर्व व्यक्तींची पहिल्यांदा नेमणूक करावी लागते. त्यानंतर शेअर बाजारातील समभागांची सूची तयार करणे. शेअर मार्केट जे आहे, भांडवल बाजार ज्याला आपण म्हणतो किंवा भाग बाजार. या भाग बाजारामध्ये तुम्हाला तुमचे भाग विकावयाचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला त्याची सूची तयार करावी लागते. त्यानंतर माहिती पत्रकाचे मुद्रण करून ते जारी करणे. माहिती पत्रक म्हणजे काय? हे आपण तिसऱ्या टॉपिकमध्ये पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. तर सार्वजनिक कंपनीला आपल्या भागांची विक्री ही सर्वसामान्य जनतेला करावी लागते आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेने आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावेत, यासाठी आवाहन करावे लागते जनतेला. ते आवाहन ज्या पत्रकाद्वारे केले जाते, त्या पत्रकाला माहिती पत्रक असे म्हटले जाते. आणि हे माहिती पत्रक सार्वजनिक कंपनीला प्रसिद्ध करावेच लागते, तरच तिच्या भागांची विक्री करता येते. त्यानंतर समभागांसाठी अर्जांचा स्वीकार करणे. माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर त्या माहितीपत्रकात केलेल्या आवाहनानुसार जनता किंवा सर्वसामान्य लोक तुमच्याकडे भागांची मागणीचा अर्ज करतात. मग त्या अर्ज कुठे स्वीकारले जातील, कसे स्वीकारले जातील याची माहिती देणे. त्यानंतर ज्यांचे अर्ज आलेले आहेत व ज्यांना भागांचे वाटप तुम्ही देणार आहात, ज्यांना भाग दिले जाणार आहेत, त्यांना भागांचे काय करणे? वाटप करणे. आणि ज्यांना भागांचे वाटप केले आहे, त्यांना भाग वाटपासंबंधीचे पत्र म्हणजेच भाग वाटप पत्र पाठवले जाते. त्याचबरोबर भाग वाटप झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्या भागधारकांना शेअर प्रमाणपत्र देणे हे गरजेचं आहे. ज्याला आपण शेअर सर्टिफिकेट असं म्हणतो. तर भांडवल उभारणी अवस्था करीत असताना पहिल्यांदा या गोष्टींची आवश्यकता किंवा परिपूर्तता केल्यानंतर भांडवल उभारणी करण्यास तुम्हाला परवानगी मिळते. आता किमान भांडवल उभारणी अवस्था म्हणजे काय? तर किमान भांडवल काय असते? तर तुमचं जे ऑथराइज्ड कॅपिटल असते अकाउंटच्या भाषेमध्ये किंवा ज्याला तुम्ही अधिकृत भांडवल म्हणता, हे सगळेच्या सगळे भांडवल तुम्हाला एकाच वेळी विक्रीस काढलं जात नाही. कंपनीला जसजशी गरज भासेल, तसतसे हे भांडवल विक्रीस काढले जाते. आणि मग अशा वेळेला
ज्यावेळेला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवायचा असेल, त्यावेळेला किमान भांडवलाची पूर्तता ही व्हावी लागते. त्यालाच किमान भांडवल अवस्था असं म्हटलं जातं. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तकांना कंपनीसाठी भांडवल उभारण्याचे काम हाती घ्यावे लागते. मग त्यासाठी त्यांना पुढील कार्यांचा त्यामध्ये समावेश होतो. जसं आपण प्रवर्तन अवस्थेतील कार्य पाहिली, जसे आपण नोंदणी अवस्थेतील कार्य पाहिली, तसंच या भांडवल उभारणी अवस्थेमध्ये जो प्रवर्तक आहे, त्या प्रवर्तकाला कोणती कार्य करावी लागतात, ते आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिलं कार्य आहे ते म्हणजे प्रथम संचालकांची सभा बोलवणे. तर नोंदणी स्टेजमध्ये किंवा नोंदणी अवस्थेमध्ये जे घटनापत्रक आणि नियमावरती सह्या करणारे जे पहिले संचालक असतात, त्या पहिल्या संचालकांची काय केली जाते? सभा बोलावली जाते. त्या सभेमध्ये नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तक कंपनीच्या संचालकांची प्रथम सभा बोलवतात. या सभेत संचालक मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. म्हणजे कोण अध्यक्ष राहील त्यांची नियुक्ती केली जाते. तसेच चिटणीस नेमणे, कंपनीसाठी फायदेशीर किंवा कायदेशीर सल्लागार नियुक्त करणे, हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणे, तसेच प्रारंभिक करारांना मान्यता देणे. प्रारंभिक म्हणजे जे प्रवर्तन अवस्थेमध्ये जे करार केले जातात, त्याला प्रारंभिक करार किंवा प्रिलिमिनरी कॉन्ट्रॅक्ट्स असं म्हटलं जातं. तर त्या प्रारंभिक करारांना काय दिली जाते? मान्यता दिली जाते. तसेच भाग विमेकरांशी केलेल्या कराराला मान्यता देणे. भाग विमेदार म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, की जर नवीन कंपनी असेल, तिचे भाग जर विकले जात नसतील, तर अशा नवीन कंपनीचे भाग विकून देण्याची जे जबाबदारी घेतात, त्यांना आपण भाग विमेदार असं म्हणतो. तर हे कंपनीचे फार मोठे कार्य करतात, की कंपनीचे जे भाग विकू शकत नाहीत, ते विकून घेण्याची जबाबदारी हे भाग विमेदार घेत असतात. तसेच या सभेत माहिती पत्रकाचा कच्चा मसुदा तयार केला जातो. म्हणजे जर भाग विक्रीसाठी तुम्ही जे जनतेला आवाहन करणार असाल, तर त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी काय केलं जातं? तर माहिती पत्रकाचा कच्चा मसुदा तयार केला जातो आणि हा कच्चा मसुदा नंतर माहिती पत्रकामध्ये रूपांतरित होतो. तर पहिल्यांदा पहिलं जर भांडवल उभारणीसाठी पहिलं कार्य करावं लागतं ते म्हणजे पहिल्या संचालकांची सभा बोलवणे. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे माहिती पत्रक प्रसिद्ध करणे. जसं पहिल्या सभेत जे संचालकांची पहिली सभा त्यात कच्चा मसुदा तयार केला जातो, की कशा प्रकारचं माहिती पत्रक असेल, त्या माहिती पत्रकात काय-काय माहिती द्यावी लागते, ती बरोबर आहे की नाही चूक. कारण आता माहिती पत्रकात चुकीची माहिती दिली किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली, तर कायद्याने गुन्हा किंवा शिक्षा होते. त्यामुळे माहिती पत्रकातील माहिती ही अचूक आणि विश्वासदर्शक असावी लागते. जर फसवणारी माहिती असेल, तर संचालकांना जबाबदार धरलं जातं आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर फायनल माहितीपत्रक हे प्रसिद्ध केलं जातं. माहितीपत्रकाचा मसुदा मान्य झाल्यानंतर संचालकांना त्यावर सह्या कराव्या लागतात. त्यानंतर ते वाचून प्रसिद्ध केले जाते. माहितीपत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते. आणि जे माहितीपत्रक तुम्ही प्रसिद्ध करणार आहात, त्याची एक प्रत तुम्हाला नोंदणी अधिकाऱ्याला जिथं तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे कंपनीचं, त्या कार्यालयाला द्यावी लागते. तसेच माहितीपत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असली पाहिजे. याचा अर्थ की माहितीपत्रक जे आपण प्रसिद्ध करणार आहोत, त्या माहितीपत्रकावरती तारीख असणे गरजेचे असते. कारण त्या दिवसापासून पुढे 40 दिवस तुम्हाला ते भाग विक्रीसाठी तुम्हाला मर्यादा देता येतात किंवा अंतिम तारीख देता येते. त्यानंतर तिसरं जे कार्य करावं लागतं ते म्हणजे भाग बाजारात भागांची नोंदणी करणे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे, की जर तुम्हाला तुमच्या भागांची विश्वासार्हता वाटावी, जनतेने तुमचे भाग विश्वासाने खरेदी करावेत. जनतेला वाटलं पाहिजे, की ही कंपनी काहीतरी चांगली आहे. हा विश्वास जर लोकांच्या मनात निर्माण करावयाचा असेल, तर कंपनीच्या भागांची ही भाग बाजारात नोंदणी करणे आवश्यक असते. आणि भाग बाजारात नोंदणी केल्यानंतर एक प्रकारचा विश्वासूपणा त्या भागांना प्राप्त होतो आणि ही कंपनी बोगस नाहीये, ही कंपनी फसवणारी नाहीये, हे सिद्ध होतं. कारण भाग बाजारात भागांची नोंदणी करताना अतिशय सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्या कंपनीच्या भागाची भाग बाजारात नोंद होत असते. मुंबईचा भाग बाजार हा आपल्या देशातील 1 नंबरचा भाग बाजार आहे. तर जगामध्ये तो 2 नंबरचा भाग बाजार समजला जातो. आपल्या देशाची संपूर्ण उलाढाल ही मुंबईच्या भाग बाजारावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा भाग बाजारात कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीची सोय करून देण्याची जबाबदारी असेल, तर त्यासाठी भाग बाजारामध्ये अधिकाऱ्याने भागांच्या नोंदणीसाठी
लिस्टिंग ऑफ शेअर्स करून त्यासंबंधी त्यासंबंधीची माहिती कंपनीच्या माहिती पत्रकात द्यावी लागते, की आमच्या कंपनीचे शेअर्स अशा-अशा प्रकारे भाग बाजारात नोंदवले गेलेले आहेत. आणि ते नोंदवले गेलेले असतील तर विश्वासाने जनता किंवा लोक त्या कंपनीचे भाग खरेदी करायला तयार होतात. त्यानंतर भाग वाटपासाठी लोकांच्याकडून अर्ज स्वीकारणे. आता माहितीपत्रक प्रसिद्ध केलं. लोकांनी तुमचं माहितीपत्रक वाचले. मग त्या माहितीपत्रकात केलेल्या आवाहनानुसार त्या समाजातील लोक किंवा ज्यांना भाग हवा आहे कंपनीचा, ते कंपनीकडे अर्ज करतात. हा अर्ज प्रत्येक माहितीपत्रकाच्या शेवटच्या याला जोडलेला असतो आणि तो अर्ज जसं तो आपल्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये कॉलेजच्या ॲडमिशनचा अर्ज असतो. अगदी तशा प्रकारेच या माहितीपत्रकामध्ये या भाग वाटपाचा किंवा भाग खरेदीचा अर्ज असतो आणि मग हे माहितीपत्रक प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकाच्या प्रत्येक प्रतीसोबत हा भाग अर्ज जोडलेला असतो. तसेच इच्छुक गुंतवणूकदार ज्यांना भाग खरेदी करायचे आहे, ते भाग अर्ज कंपनीच्या कार्यालयात अथवा बँकेकडे दाखल करतात. ज्यांना अशा प्रकारे ज्या कंपनीचा भाग खरेदी करायचा आहे, ते कंपनीचे भाग कंपनीकडे किंवा सांगितलेल्या कार्यालयात किंवा बँकर्स किंवा जी बँक नेमलेली असते, त्या बँकेत सादर केले जातात. आणि या कंपनीकडे मिळालेले जे अर्ज आहेत, ते अर्ज नंतर बँक पुन्हा कंपनीकडे पाठवते. तर या संबंधीचा जो प्रश्न असतो तो म्हणजे की लोकांनी भाग अर्ज आल्यानंतरच त्यांना भाग अर्जाचं वाटप केलं जात असतं. तर माहिती पत्रकातली माहिती वाचून अशा प्रकारे जनता भाग खरेदीसाठी अर्ज करते. अर्ज आल्यानंतर ज्यांचे अर्ज व्यवस्थित भरलेले आहेत, ज्यांचे अर्ज योग्य आहेत, ज्यांची मागणी योग्य आहे आणि ज्यांनी त्या भागावरील पहिली ॲप्लिकेशन मनी भरलेला आहे तुमच्या अकाउंटच्या भाषेमध्ये. म्हणजे भाग अर्जाबरोबर एक ठराविक रक्कम पाठवावी लागते. ती रक्कम पाठवलेली असेल आणि कंपनीकडे भाग पुरेसे असतील, तर ज्यांनी मागणी केली त्यांना भागांचं वाटप केलं जातं. तर भाग अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर संचालक भाग वाटपाचे काम हाती घेतात. माहिती पत्रकात उल्लेख केलेल्या किमान भांडवलाची अट पूर्ण करण्याइतके अर्ज कंपनीकडे आले असतील, तर भाग वाटपाचे काम सुरू करण्याचे आदेश चिटणीसाला देतात. भाग वाटपासाठी आलेल्या सर्व अर्जाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर संचालक संचालक महत्त्वाची सभा भरवली जाते आणि त्या सभेत अर्जदारांना भाग वाटप करण्याचा ठराव संमत केला जातो. तर भागांच्या किमान भांडवलाची अट मी सांगितलं, की किमान भांडवल गोळा झाल्याशिवाय व्यवसाय प्रारंभ दाखला मिळत नाही. मग तेवढे अर्ज आलेले आहेत, अशी संचालकांची खात्री झाली, की ते मग भाग वाटपाचं कार्य हाती घेतात. सभा बोलवतात. त्या सभेत भाग वाटपाचा ठराव संमत करतात आणि जे योग्य आहेत, जे पात्रताधारक आहेत, त्यांना भागांचं वाटप केलं जातं. तर अशा रीतीने भांडवल उभारणीचे काम पूर्ण होते. म्हणजे भाग वाटप केलं, की तो त्या दिवसापासून त्या कंपनीचा काय झाला, सभासद झाला आणि कंपनीला तेवढे पैसे त्याच्याकडनं येणे सुरू होते. म्हणजे अशा प्रकारे ह्या भांडवल उभारणी अवस्थेमध्ये या 5 कार्यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. ही 5 कार्य केल्यानंतरच कंपनीची भांडवल उभारणी हे सुरू होते आणि ज्यांना भाग वाटप केलेलं आहे त्यांच्याकडून पैसे येण्यास आणि मग ज्यांना भाग वाटप केले त्यांच्याकडूनच हप्ते मागणी जे आपण म्हणतो भागावरील हप्ते मागणी ही सुरू होते आणि कंपनीला भांडवल मिळण्यास सुरुवात होते आणि जे किमान भांडवल लागते ते किमान भांडवल या पद्धतीने कंपनी उभारू शकते. थँक यू.